हाय फ्रेंड्स, आज आपण चाललेलो आहोत कळंबा देवीच्या दर्शनाला। तर आता आपण गुडेगावच्या शिबेवाडीकडे चाललेलो आहे। हे मंदिर डोंगरावर आहे आणि त्याचा रस्ता इथून सुरू होतो। तर आजूबाजूला मस्त असे डोंगर आणि निमुळता असा घाट पार करत आपण आपल्या डेस्टिनेशनकडे चाललेलो आहोत। तर आता आपण आपल्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत। हे मंदिर डोंगरावर आहे आणि इथे खूप शांतता आहे। इथे येऊन मनाला अगदी प्रसन्न वाटतं। जर तुम्ही शांततेच्या शोधात असाल तर या मंदिराला आवर्जून भेट द्या। तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। हे एक जागृत देवस्थान असून इथे दर अमावस्येला मोठी आरती होते, ज्याला भक्तजन मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहतात। देवीच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यावर मनाला अगदी समाधानी झाल्यासारखं वाटतं। नेलेली ओटी देवीच्या चरणी अर्पण केली आणि देवीचं सुंदर असं रूप डोळ्यात साठवून ठेवलं। मंदिरातून बाहेर आल्यावर इथे वाघजाई देवीचं मंदिर आहे। तर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि हे मंदिर सुंदर असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे। इतकं सुंदर वातावरण बघून इथून आम्हाला जायची अजिबात इच्छा होत नव्हती। मनाला खूप मस्त वाटत होतं इथलं वातावरण बघून। इथे एक आम्हाला चाफ्याचं मस्त असं झाडसुद्धा दिसलं, त्याला खूप छान अशी चाफ्याची फुलं आलेली। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।